Welcome to Science Education. Periodic classification of elements, part 7. Maharashtra State Board examination. Today we study about the periodic trains in modern periodic table. Periodic trains, periodicity, periodic law याच्याबद्दल मागच्या तासात आपण अभ्यासलेला आहे. आता ही periodicity मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये कशा पद्धतीने दिसून येते ते आपण अभ्यासणार आहोत. त्याच्या अगोदर आपल्याला अभ्यासायचं आहे की पिरियडिक ट्रेंड्स म्हणजे काय आणि कशाच्या संदर्भामध्ये या सिलेबस मध्ये आपल्याला ट्रेंड्स अभ्यासायचे आहेत. पिरियडिक ट्रेंड्स चा अर्थ असा होतो की फिजिकल आणि केमिकल कॅरेक्टरिस्टिक जे असतात एलिमेंटचे त्या एलिमेंटचं होणारं रिपीटेशन आफ्टर सर्टन इंटरवल त्याला आपण पिरियडिसिटी म्हणतो. मग ही पिरियडिसिटी आपल्याला या मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये दिसून येते का तर निसंशय दिसून येते. ज्या वेळेला आपण पिरियडचा विचार करतो आणि डावीकडून उजवीकडे जातो आणि ग्रुपचा विचार करता आपण टॉप टू बॉटम येतो त्यावेळेला आपल्याला काही ग्रॅज्युअल चेंजेस दिसून येतात. ग्रॅज्युअल चेंजेस हे फिजिकल आणि केमिकल कॅरेक्टरिस्टिक मध्ये दिसून येतात आणि त्यानंतर या चेंजेस नंतर ते कॅरेक्टरिस्टिक आफ्टर सर्टन इंटरवल त्या कॅरेक्टरिस्टिकचं रिपीटेशन होतं. यालाच आपण पिरियडिक ट्रेंड्स इन मॉडर्न पिरियडिक टेबल म्हणून ओळखतो. दॅट इज द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स in period and in a group show gradual changes and these properties repeat again after certain intervals. This is known as periodic trends in modern periodic table. Today in this syllabus we study about the trends in case of valency, in case of atomic size and in case of metallic and non-metallic properties. या तीन खूप ट्रेंड्स आहेत. खूप ट्रेंड्समध्ये आपण हे अभ्यासू शकतो. पण या वर्षीच्या सिलेबसमध्ये आपल्याला व्हॅलन्सी, ॲटॉमिक साईज, मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर यांच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने ग्रॅज्युअल चेंज होत जातो फ्रॉम टॉप टू बॉटम अँड फ्रॉम लेफ्ट साईड टू राईट साईड ते आपण अभ्यासणार आहोत. म्हणजेच आपण पिरियड आणि ग्रुपच्या संदर्भामध्ये हे तीन कॅरेक्टरिस्टिक्स अभ्यासणार आहोत. त्यापैकी पहिल्यांदा आपण अभ्यासणार आहोत ते म्हणजे व्हॅलन्सी, अबाउट व्हॅलन्सी. आता या ठिकाणी प्रकर्षाने जाणवणारा जो चेंज आहे तो चेंज आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या पिरियड मधला अभ्यासणार आहोत. म्हणजे हा जो ग्रॅज्युअल चेंज आहे तो अगदी सहजपणे आपल्या लक्षात येतो. सर्वच आवर्तनामध्ये सर्वच पिरियडमध्ये तो लक्षात येतो. पण अतिशय क्लिअर जो आपल्याला ट्रेंड दिसून येतो तो म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या पिरियड मधला व्हॅलन्सीच्या संदर्भातला. अगोदर आपण पिरियडचा जो ट्रेंड आहे डावीकडून उजवीकडे जाताना काय ग्रॅज्युअल चेंज होतो ते आपण अभ्यासणार आहोत. तर सेकंड पिरियडचा जर विचार केला तर सेकंड आणि थर्ड या दोन्ही पिरियडमध्ये एकूण 8 एलिमेंट इन्क्लूड आहेत. सेकंड पिरियडमध्ये सुरुवात लिथियमने होते. लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन अँड निऑन. आता या सर्व एलिमेंटची मांडणी सेकंड पिरियडमध्ये ॲटॉमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डर प्रमाणे केलेली आहे. त्यामुळं लिथियम पासून ॲटॉमिक नंबर चालू होतो 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 रिस्पेक्टिव्हली फ्रॉम लिथियम टू निऑन. आता याच्यामध्ये आपण हा जो ॲटॉमिक नंबर आहे हा ॲटॉमिक नंबर चढत्या क्रमाने आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की लिथियमचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, 1 असा आहे. बेरिलियमचं 2, 2 आहे. बोरॉनचं 2, 3 आहे. कार्बनचं 2, 4 आहे. ॲज पर देअर ॲटॉमिक नंबर्स. याचा अर्थ असा आहे की आपल्याला डावीकडून उजवीकडे जायचं. हा सेकंड पिरियड आहे. डावीकडून उजवीकडे जाताना लिथियम पासून आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन भरायला सुरुवात होते. एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर हा लिथियम पासून कार्बन पर्यंत 1 ते 4 प्रमाणे वाढत जातो. लिथियम पासून कार्बन पर्यंत ॲटॉमिक
नंबर वाढत जातो, व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाते, म्हणजेच व्हॅलन्सी सुद्धा 1 ते 4 अशी वाढत जाते. 1 ते 4 अशी व्हॅलन्सी वाढत जाते. याचा अर्थ लिथियमची व्हॅलन्सी 1, बेरिलियमची 2, बोरॉनची 3, कार्बनची 4. व्हॅलन्सी increases from lithium to carbon as 1 to 4 when we go from left to right. 1 ते 4 ने वाढत जाते. आता त्याच्या पुढे नायट्रोजन येतो. नायट्रोजनच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 5 इलेक्ट्रॉन आहेत. 2 आणि 5 असं त्याचं कॉन्फिगरेशन आहे. आता या ठिकाणी एलिमेंटची नायट्रोजनची जी व्हॅलन्सी आहे ती व्हॅलन्सी 5 न घेता आपण ती किती घेतो? 3. त्यानंतर ऑक्सिजनची व्हॅलन्सी 2, फ्लोरीनची व्हॅलन्सी 1 आणि निऑनची व्हॅलन्सी 0. म्हणजे डावीकडून उजवीकडे लिथियम पासून कार्बन पर्यंत जाताना ही व्हॅलन्सी 1 ते 4 ने वाढत जाते आणि कार्बन पासून निऑनकडे जाताना ही व्हॅलन्सी 4 ते 0 अशी कमी होत जाते. म्हणजे कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे, नायट्रोजनची 1 ने कमी झाली, ऑक्सिजनची पुन्हा 1 ने कमी झाली, फ्लोरीनची पुन्हा कमी झाली आणि निऑनची 0 आहे कारण निऑनचा ऑक्टेट कंप्लीट आहे. डावीकडून उजवीकडे जाताना पिरियडमध्ये लिथियम टू कार्बन व्हॅलन्सी 1 ने वाढत जाते आणि कार्बन पासून निऑन पर्यंत पुन्हा ती 4 ते 0 अशी कमी कमी होत जाते. हा ट्रेंड ही व्हॅलन्सीच्या बाबतीमध्ये दिसून येणारा हा ग्रॅज्युअल चेंज आपण सहजपणे अभ्यासू शकतो. हे झालं सेकंड पिरियडच्या बाबतीत. आता थर्ड पिरियड जो आहे त्याच्यामध्ये 8 एलिमेंट आहेत. सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन अँड आर्गॉन असे एकूण 8 एलिमेंट आहेत. सोडियम ॲटॉमिक नंबर आहे 11, मॅग्नेशियम 12, ॲल्युमिनियम 13, सिलिकॉन 14, फॉस्फरस 15, सल्फर 16, क्लोरीन 17 आणि आर्गॉन 18. इथे हाच ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतो की सोडियम पासून सिलिकॉन पर्यंत व्हॅलन्सी 1 ने वाढत जाते, 1 ते 4 अशी वाढत जाते. दॅट इज सोडियमसाठी 1 आहे, मॅग्नेशियमसाठी 2 आहे, ॲल्युमिनियमसाठी 3 आहे, सिलिकॉनसाठी 4 आहे. 1 ते 4 अशी व्हॅलन्सी सोडियम टू सिलिकॉन वाढत जाते. सिलिकॉन पासून पुन्हा आर्गॉन पर्यंत ती 4 ते 0 अशी कमी होत जाते. फॉर एक्झाम्पल सिलिकॉनसाठी ही व्हॅलन्सी 4 आहे, फॉस्फरससाठी 3 आहे, सल्फरसाठी 2 आहे, क्लोरीनसाठी 1 आहे आणि आर्गॉनसाठी 0 आहे. दॅट इज फ्रॉम सिलिकॉन टू आर्गॉन इट डिक्रीजेस फ्रॉम 4 to 0 and from sodium to silicon it increases 1 to 4 when we go in a period from left to right. ज्या वेळेला आपल्याला डावीकडून उजवीकडे जायचं असतं त्यावेळेला व्हॅलन्सीमध्ये हा बदल दिसून येतो. हा सेकंड आणि थर्ड पिरियडमध्ये प्रकर्षाने जाणवणारा हा बदल आहे. त्यामुळे आपण अभ्यासासाठी या 2 पिरियडचाच वापर करतो. आपल्याला लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन सेकंड पिरियडच्या संदर्भामध्ये जर काही विचारलं प्रश्नामध्ये परीक्षेसाठी तर आपण असं सांगू शकतो की लिथियम टू कार्बन इट इन्क्रीजेस 1 ते 4 and from carbon to neon it decreases from 4 to 0. In case of third period सोडियम पासून सिलिकॉन पर्यंत व्हॅलन्सी 1 ते 4 ने वाढत जाते आणि सिलिकॉन पासून आर्गॉन पर्यंत ती पुन्हा 4 ते 0 अशी कमी कमी होत जाते. हे आहे पिरियडच्या संदर्भामध्ये. मला वाटतं हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता ग्रुप, कारण आपल्याला ट्रेंड जो अभ्यासायचा आहे तो पिरियड मधला पण अभ्यासायचा आहे आणि ग्रुप मधला पण अभ्यासायचा आहे. हे झालं पिरियडच्या बाबतीत. आता ग्रुपचा जर विचार केला तर ग्रुपचं कॅरेक्टरिस्टिक आपल्याला माहित आहे की ज्या ग्रुपमध्ये ते एलिमेंट येतात त्या ग्रुपमध्ये येणाऱ्या एलिमेंटमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या सर्वांची कशी असते? सारखी असते. फॉर एक्झाम्पल फर्स्ट ग्रुप आहे, टॉप टू बॉटम जर येताना आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की या ग्रुपमध्ये जे एलिमेंट येतात पहिल्या ग्रुपमध्ये, दुसऱ्या ग्रुपमध्ये किंवा 18व्या ग्रुपमध्ये या सर्वांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये असणाऱ्या
इलेक्ट्रॉनची संख्या ही सारखी आहे. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की ग्रुपमध्ये वरून खाली येताना सर्व एलिमेंटची व्हॅलन्सी ही समान असते, तिथं कुठलाही बदल होत नाही. हायड्रोजनची व्हॅलन्सी 1 आहे, लिथियमची 1 आहे, सोडियमची पण 1 आहे. इथून जसं जसं खाली जाऊ आपण तसं आपल्या लक्षात येतं की त्या ग्रुपमध्ये जेवढे एलिमेंट येतात त्या सर्व एलिमेंटमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या ही सारखी असते. त्यामुळं ऑब्वियसली त्यांची व्हॅलन्सी सुद्धा कशी असते, समान असते. हा ट्रेंड झाला, याला काय म्हणतात, पिरियॉडिक ट्रेंड. हा पिरियॉडिक ट्रेंड आपल्याला जसं आपण व्हॅलन्सीच्या बाबतीत अभ्यासला तसं ॲटॉमिक साईज आणि मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टरिस्टिक्सच्या बाबतीत पण अभ्यासायचा आहे. पिरियड आणि ग्रुप यांच्यामध्ये जो आपल्याला हा पिरियॉडिक ट्रेंड दिसतो तो आपण या ठिकाणी अभ्यास. आता याच्यावरती प्रश्न काय विचारला जाऊ शकतो, तर प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की एक्सप्लेन द पिरियॉडिक ट्रेंड इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल अबाउट व्हॅलन्सी. मग या दोन्हीपैकी तुम्ही कुठल्याही एका पिरियडला व्यवस्थितरित्या एक्सप्लेन करू शकता. ग्रुपमध्ये एकच स्टेटमेंट येतं की सगळ्यांची व्हॅलन्सी कशी असते, सारखी असते. जर स्पेशली विचारलं की एक्सप्लेन विथ सेकंड ग्रुप तर तुम्हाला या 8 एलिमेंटची नावं माहीत असणं गरजेचं आहे. कुठल्याही स्पेसिफिक पिरियडला विचारता जर अवांतर विचारलं तर मात्र तुम्हाला दोन्हीपैकी एखादा पिरियड एक्सप्लेन करावा लागतो. त्याच्या ॲटॉमिक नंबर बरोबर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बरोबर अशा पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन करून उत्तर लिहावं लागतं साधारण 3 मार्कासाठी. सेकंड पिरियड, थर्ड पिरियड, मला वाटतं या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. मी अजून एकदा स्टेटमेंट रिपीट करते. इन केस ऑफ पिरियड व्हेन वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट द व्हॅलन्सी, in case of second period valency increases from lithium to carbon by 1 to 4 and from carbon to neon it decreases by 4 to 0. In case of third period valency of sodium up to silicon it increases by 1, that is 1 to 4, and from silicon to argon it decreases by 4 to 0. Are you understand this point? Then write notes on this point. Periodic trends in the modern periodic table. When the properties of elements in a period or a group on a modern periodic table are compared, certain regularity is observed. Certain regularity is observed in their variations. It is called the periodic trends. In the modern periodic table. Next point, we are going to consider the periodic trends in 3 properties of elements. In 3 properties of elements: valency, atomic size, and metallic non-metallic character. Then write down the question. Define valency.
How does it vary? How does it vary? VARY. In a period and in a group. In a period and in a group. Write down the answer. The valency of an element, the valency of an element is determined by the number of valence electrons present in the outermost shell of an atom. Then first point, all the elements of a group have the same number of valence electrons, Therefore, they have the same valency. Underline the word same valency. Next point, in case of period, that is in second and third period, in this point write 8 elements of second period: lithium, beryllium, boron, carbon, nitrogen, oxygen, fluorine, neon, with atomic number and electronic configuration. Then write down from lithium to carbon, valency increases by 1 to 4, and from carbon to neon it decreases by 4 to 0. Then write down the 8 elements of third period. Give heading third period. Write down the elements: sodium, magnesium, aluminium, silicon, phosphorus, sulfur, chlorine, argon. Write its atomic numbers 11 to 18 and electronic configuration 281, 282, 283 up to argon 288. Then write down
In case of third period, valency increases from sodium to silicon by 1 to 4 and from silicon to argon by 4 to 0. When we go from left to right in the table. Okay, this question is about for 3 marks. Explain briefly second period and third period. If you have any doubt, ask me. Subscribe my channel. Give compliment in a comment box. Thank you.